या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की रजिस्ट्रेशन कसं करायचं, करिअरफेसमध्ये सुरुवात कसं करायचं. बघा, मी तुम्हाला 4 पॅकेजेसबद्दल सांगितलं होतं. लेगसी पॅकेज, इन्फिनिटी पॅकेज, प्राईम पॅकेज आणि स्टँडर्ड पॅकेज. करिअरफेसमध्ये वर्क स्टार्ट करण्यासाठी तुम्हाला या 4 पॅकेजमधून कोणता पण एक पॅकेज घेऊन सुरुवात करायचं असते. सो फर्स्ट मी थोडक्यामध्ये तुम्हाला 4ही पॅकेज एक्सप्लेन करून सांगतो. बघा, जो सगळ्यात मोठा पॅकेज आहे जो की आहे लेगसी पॅकेज. लेगसी पॅकेजमध्ये तुम्हाला टोटल 27 कोर्सेस मिळतात. त्याचबरोबर तुम्हाला इतके सारे बेनिफिट्स मिळतात जे की तुम्ही रीड करू शकता. या पॅकेजची प्राइस आहे 42,000 रुपीज, बट माझ्या कुपन नंतर हा पॅकेज तुम्हाला 21,000 रुपयाला मिळतो, कारण की माझ्या कुपनवरती तुम्हाला स्ट्रेट 50% डिस्काउंट मिळतो. याच्यानंतर दुसरा पॅकेज आहे जो की आहे इन्फिनिटी पॅकेज. इन्फिनिटी पॅकेजमध्ये तुम्हाला टोटल 24 स्किल्स मिळतात आणि या पॅकेजचे हे बेनिफिट्स आहेत. या पॅकेजची प्राइस आहे 30,000 रुपये, बट माझ्या कुपन नंतर हा पॅकेज तुम्हाला मिळतो फक्त 15,000 रुपयाला. प्राईम पॅकेजमध्ये तुम्हाला हे 21 स्किल्स मिळतात आणि या पॅकेजनं सुरुवात करण्याचे हे बेनिफिट्स आहेत जे की तुम्ही रीड करू शकता. या पॅकेजची प्राइस आहे 20,000 रुपये, बट माझ्या कुपन नंतर हा पॅकेज तुम्हाला मिळतो 10,000 रुपयाला. याच्यानंतर लास्ट पॅकेज आहे जो की आहे स्टँडर्ड पॅकेज. स्टँडर्ड पॅकेजमध्ये ह्या स्किल्स मिळतात आणि स्टँडर्ड पॅकेजनं सुरुवात करण्याचे हे बेनिफिट्स आहेत आणि या पॅकेजची प्राइस आहे 10,000 रुपये, बट माझ्या कुपन नंतर हा पॅकेज तुम्हाला मिळतो फक्त 5,000 रुपयाला. बघा, जर तुम्ही कन्फ्यूज असाल ना की सुरुवात कोणत्या पॅकेजने करायची, तर मी तुम्हाला पर्सनली सजेस्ट करणार लेगसी पॅकेज. बघा, जर तुम्हाला याच्याबद्दल काही नॉलेज नसेल, तुम्ही फर्स्ट टाइम वर्क करत असाल, फर्स्ट टाइम काही ऑनलाईन वर्क स्टार्ट करत असाल, तरी काही प्रॉब्लेम नाही. याचा अर्थ हे नाही की तुम्ही लहान पॅकेजनं सुरुवात करा, अजिबात नाही. तुम्ही मोठ्या पॅकेजनं सुरुवात करू शकता लेगसी पॅकेजने. रिझन काय याचा, कारण की लेगसी पॅकेजमध्ये तुम्हाला पर्सनल सपोर्ट मिळतो, पर्सनल मॅनेजर सपोर्ट मिळतो, माझी पर्सनल मेंटरशिप मिळते, जास्त स्किल्स मिळतात आणि त्याचबरोबर तुम्हाला बाकी पॅकेजेस सुद्धा फ्रीमध्ये मिळतात. तर मी तर तुम्हाला पर्सनली सजेस्ट करणार की तुम्ही लेगसी पॅकेज घेऊनच सुरुवात करा आणि मी पण लेगसी पॅकेजनं सुरुवात केलं होतं. त्यामुळे माझी अर्निंग लवकर झाली आणि इतक्या लवकर मी इतके सारे अचिव्हमेंट्स केले, इतकी सारी अर्निंग केली आहे. तर मी तुम्हाला पर्सनली सजेस्ट करणार की तुम्ही पण लेगसी पॅकेज घेऊनच सुरुवात करा, कारण की लेगसी पॅकेज बेस्ट पॅकेज आहे. बाकी तुम्ही डिसाईड तर केलंच असेल की तुम्हाला कोणत्या पॅकेजनं सुरुवात करायचं आहे. आता मी तुम्हाला सांगतो की रजिस्ट्रेशन कसं करायचं, सुरुवात कसं करायचं, पॅकेज कसं घ्यायचं. ओके, सो आता काळजीपूर्वक बघा आणि समजून घ्या. आता मी तुम्हाला सांगणार आहे की रजिस्ट्रेशन कसं करायचं, पॅकेज घेऊन सुरुवात कसं करायचं. बघा, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला 4ही पॅकेजच्या लिंक मी दिलंय. ज्या पण पॅकेजनं तुम्हाला सुरुवात करायचं आहे, सिम्पली त्या पॅकेजच्या लिंकवरती तुम्हाला टॅप करायचं आहे. त्या लिंकवरती टॅप केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं पेज ओपन होणार. ठीक आहे, या साईडला तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीचं पेज ओपन होणार. आता ज्या पण पॅकेजनं तुम्हाला सुरुवात करायचं आहे त्या पॅकेजचं पेज ओपन होणार. मी इथं लेगसी पॅकेजचं एक्झाम्पल देत आहे तुम्हाला, म्हणजे लेगसी पॅकेजचं रजिस्ट्रेशन करून दाखवणार आहे. तुम्हाला ज्या पण पॅकेजनं सुरुवात करायचं आहे त्या पॅकेजच्या लिंकवरती, डिस्क्रिप्शनमध्ये त्या पॅकेजच्या लिंकवरती टॅप करायचं. टॅप केल्यानंतर तुमच्यासमोर त्या पॅकेजचा अशा पद्धतीचं पेज ओपन होणार. आता इथं काय करायचं आहे समजून घ्या. सो बघा, इथं तुम्हाला बिलिंग डिटेल्स दिसत असेल, राईट. आता इथं तुम्हाला काय करायचं आहे, तुमची डिटेल्स फिल करायचं आहे. जसं की फर्स्ट आहे फुल नेम, तर इथं तुमचं नेम टाकायचं आहे, तुमचं नेम आणि सरनेम. त्याच्यानंतर आहे ईमेल ॲड्रेस, तुमची जे जीमेल आय डी आहे ना ते तुम्हाला इथं फिल करायचं आहे. त्याच्यानंतर आहे व्हॉट्सअप नंबर, तुमचं जे व्हॉट्सअप नंबर आहे किंवा कॉलिंग नंबर आहे ते तुम्हाला इथं फिल करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं स्टेट महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आणि तो इथं फिल करायचं. त्याच्यानंतर पासवर्ड, आता तुम्हाला तुमच्या आय डीचा पासवर्ड जे ठेवायचं आहे ते सिम्पली याच्यामध्ये फिल करायचं. त्याच्यानंतर आहे स्पॉन्सर कोड. आता तुम्ही लिंकवरतून जात आहात, म्हणजे लिंकवरतून टॅप करून जात आहात, तर तो स्पॉन्सर कोड जो आहे तो ऑलरेडी फिल असते. पण जर तो नाही राहिलं फिल, तर तुम्हाला इथं दिसत असेल माझं जे स्पॉन्सर कोड आहे, कुपन कोड आहे, ते तुम्हाला तिथं फिल करायचं आहे. हा फिल केल्यानंतर तुम्हाला 50% डिस्काउंट मिळतो. जर हा फिल नसेल आणि तुम्ही असंच रजिस्ट्रेशन कराल तर मग तुम्हाला 50% डिस्काउंट नाही मिळणार. तुमचं जे वेबसाईट प्राईस आहे त्या प्राईजमध्ये तुम्हाला मिळणार. म्हणून हा स्पॉन्सर कोड फिल करणे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल आणि तिथं ऑटोफिल राहते. नाही राहिलं तर हे वाला जे स्पॉन्सर कोड आहे ते तुम्हाला तिथं फिल करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे टर्म अँड कंडिशन. तर तुम्हाला हे जे छोटे छोटे बॉक्स आहेत ना त्याच्यावरती तुम्हाला सिम्पली टॅप करायचं आहे. टॅप केल्यानंतर मग इथं खाली यायचं. इथं मग आहे पे 20,999 वाया रोजर पे, याच्यावरती तुम्हाला टॅप करायचं असते. मी तुम्हाला एकदा करून दाखवतो, म्हणजे डिटेल्स फिल करून दाखवतो. ठीक आहे. जसं की इथं मी माझं नाव टाकतो हर्षल, देन जीमेल आय डी, देन नंबर, देन स्टेट जे की ऑलरेडी सिलेक्ट आहे, देन पासवर्ड. आता पासवर्ड मी इथं काही पण टाकतो. ठीक आहे, तुम्हाला तुमच्या मताने टाकायचं आहे. अँड डन. ठीक आहे, मी काही टाकत आहे. देन हे ऑलरेडी राहते, सो मी अप्लाय केलं. व्हेरीफाईंग स्पॉन्सर व्हेरीफाईड हर्षल डोरलीकर माझं नाव येणार. त्याच्यानंतर टर्म अँड कंडिशन जे की ऑलरेडी आपण केलं होतं. अँड देन इथं पे वाया रोजर पे, याच्यावरती सिम्पली तुम्हाला टॅप करायचं आहे.
तिथं टॅप केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं पेज ओपन होणार, ज्याच्यामध्ये तुम्हाला पेमेंटचे ऑप्शन्स दिले आहेत, पेमेंट करण्यासाठी ऑप्शन्स दिले आहेत. मी तुम्हाला आता सगळं काही सांगणार आहे, समजावून सांगणार आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा, पेमेंट करण्यासाठी तुमच्याकडे इथं खूप सारे ऑप्शन असतात. जसं की बघा, जर तुमच्या मोबाईलमध्ये गुगल पे असेल, म्हणजे गुगल पेने तुम्ही पेमेंट करणार असाल तर इथं तुम्हाला गुगल पेवरती टॅप करायचं आहे. जर तुम्ही फोनपेने करणार असाल पेमेंट तर सिम्पली तुम्हाला फोनपेवरती टॅप करायचं आहे. जर तुम्ही क्रेड UPIने करणार असाल तर तुम्हाला क्रेड UPIवरती टॅप करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला अजून खूप सारे ऑप्शन्स मिळतात, जसं की तुम्ही खाली बघू शकता UPI म्हणजे हेच आपले ॲप्स वगैरे, त्याच्याने तुम्हाला पेमेंट करायचं असेल सिम्पली UPIवरती टॅप करायचं, तिथं खूप सारे ऑप्शन्स मिळणार तुम्हाला. त्याच्यानंतर आहे कार्डचं ऑप्शन. म्हणजे काय, जर तुम्ही कार्डने पेमेंट करणार असाल तर तुम्ही कार्डने सुद्धा पेमेंट करू शकता. म्हणजे तुमच्याकडे जर कार्ड असेल कोणत्या पण बँकेचं ATM कार्ड एक्सेट्रा, तर तुम्ही त्याने पेमेंट करू शकता. त्याच्यानंतर नेट बँकिंगचं ऑप्शन आहे, त्याच्यानंतर वॉलेटचं ऑप्शन आहे, जे की तुमच्या कामाचं नाही आहे. आपल्या कामाचं काय, म्हणजे तुमच्या कामाचं काय, पेमेंट करण्यासाठी मोस्टली UPI आणि कार्ड या 2 पेमेंटचं मोस्टली यूज केलं जातं. तर तुम्हाला जर UPIने पे करायचं असेल, लाईक गुगल पे, फोनपे, पेटीएम एक्सेट्रा, जे पण UPI तुम्ही यूज करत असाल, सिम्पली या UPIवरती टॅप करायचं. ठीक आहे, UPIवरती टॅप केल्यानंतर इथं तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स मिळणार. जर तुम्ही जे नवीन नवीन ॲप्लिकेशन येत आहेत आता, जसं की नावी UPI झालं, किंवा जर तुम्ही तो फॅनपे यूज वगैरे करत असाल, खूप सारे UPIचे ॲप्लिकेशन आहेत, तर तुम्हाला काय करायचं आहे, ॲप्स अँड UPI ID वरती टॅप करायचं. इथे तुम्हाला ऑप्शन दिसत आहे ॲप्स अँड UPI ID वरती टॅप करायचं. आता तुम्हाला सर्व ॲप्लिकेशन्स मिळणार. तुम्ही बघू शकता सर्व ॲप आहेत, म्हणजे जितक्या पण तुम्ही पद्धतीने पेमेंट करू शकता, सर्व तुम्हाला ॲप मिळणार. जे पण तुम्ही यूज करत असाल त्याच्यावरती सिम्पली टॅप करायचं. त्याच्यावरती टॅप केल्यानंतर तुम्ही त्या ॲपवरती जाल, ॲपवरती रिडायरेक्ट होणार आणि ॲपवरती गेल्यानंतर तिथं पेमेंट करण्याचं ऑप्शन तुम्हाला मिळणार. पेमेंट करण्यासाठी येणार, सिम्पली तुम्हाला तिथं पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर इथं काय येणार, इथं तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल होऊन जाणार. फॉर एन एक्झाम्पल, तुम्ही पेमेंट करत आहात गुगल पेने, म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये गुगल पे आहे, तर सिम्पली तुम्हाला गुगल पेवरती टॅप करायचं आहे. तुमच्या मोबाईलमध्ये फोनपे असेल तर सिम्पली तुम्हाला फोनपेवरती टॅप करायचं आहे. तुमच्या मोबाईलमध्ये पेटीएम, नावी, भीम एक्सेट्रा सर्व जे काही ॲप आहे त्याच्यावरती सिम्पली टॅप करायचं. टॅप केल्यानंतर ते ॲपवरती जाणार, ॲपवरती तुम्हाला सिम्पली पेमेंट करायचं आहे. पण बघा, जर तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर ते ॲपमध्ये जाणार, म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये गुगल पे असेल, फोनपे असेल, पेटीएम असेल तर ते ॲपमध्ये जाणार. पण जर तुम्ही पेमेंट दुसऱ्याच्या मोबाईलने करणार असेल, लाईक पॅरेंटच्या मोबाईलने करणार असेल, किंवा जर तुम्ही हाऊसवाईफ आहात आणि आपल्या हस्बंडच्या मोबाईलवरून पेमेंट करणार असाल, किंवा दुसऱ्याच्या मोबाईलवरून पेमेंट करणार असाल, तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, तेव्हा तुम्हाला मला कॉल करायचा आहे. कॉलवरती मी तुम्हाला लाईक दुसरा ऑप्शन देणार पेमेंट करण्यासाठी. हे केव्हा करायचं आहे, तेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्याच मोबाईलने पेमेंट करणार असाल, किंवा जर तुम्ही दुसऱ्या मोबाईलने पेमेंट करणार असाल तर तुम्ही त्याच मोबाईलवरून हे सेम प्रोसिजरने रजिस्ट्रेशन करू शकता. जे मी प्रोसिजर सांगितलं ना रजिस्ट्रेशन करण्याची, सेम प्रोसिजर त्या मोबाईलमध्ये करायचे ज्या मोबाईलवरून तुम्ही पेमेंट करणार आहात, तसं पण रजिस्ट्रेशन करता येते. पण जर तुमच्याकडे कॅश असेल, म्हणजे तुमच्याकडे UPI ID वगैरे, फोनपे, गुगल पे काहीच नाही आहे, तुमच्याकडे कॅश अमाऊंट आहे, तर मग तुम्ही मला कॉल करा. कॉलवरती मी समजावून सांगणार की रजिस्ट्रेशन कसं करायचं, अमाऊंट कसं पे करायचं, सर्व काही कॉलवरती मी तुम्हाला सांगणार, जर तुमच्याकडे कॅश असेल तर. बाकी मी तुम्हाला रजिस्ट्रेशनचा प्रोसेस सांगितलं, खूप जास्त सिंपल आहे रजिस्ट्रेशन करणे, काहीच डिफिकल्ट नाही आहे, खूप जास्त सोपं आहे, कोणी पण करू शकते, तुम्ही पण करू शकता. आणि हां, रजिस्ट्रेशन करतेवेळी जर काही समजलं नाही, कुठे जर प्रॉब्लेम आला तर सिम्पली मला कॉल करायचं आणि कॉल करून विचारायचं. कॉलिंग नंबर कुठे आहे, हां इथं दिसत असेल तुम्हाला, या नंबरवरती सिम्पली कॉल करायचं. कॉल करून मला विचारायचं रजिस्ट्रेशन करतेवेळी जर काही प्रॉब्लेम आला, काही समजलं नाही, तर मी आहे इथं सांगण्यासाठी, तुम्हाला प्रॉपरली समजावून सांगणार. ठीक आहे, पहिल्यांदा कॉल केला, जर रिसिव्ह नाही झाला तर दुसऱ्यांदा करा, तिसऱ्यांदा करा. आय एम हिअर टू हेल्प यू. सो रजिस्ट्रेशन करा. वेलकम आहे तुमचं करिअर फेसमध्ये. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, सिम्पली स्क्रीनशॉट पाठवायचं आणि स्क्रीनशॉट पाठवून मला व्हॉट्सअपवरती मेसेज करायचं आहे. हाच सेम नंबर आहे, याच नंबरवरती तुम्हाला सिम्पली व्हॉट्सअपवरती टेक्स्ट करायचं आहे, स्क्रीनशॉट पाठवायचं आहे आणि त्याच्यानंतर मी समोरची इन्फॉर्मेशन शेअर करणार. म्हणजे आता ट्रेनिंग्स कसं अटेंड करायचं, लॉगिन कसं करायचं, संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार. ओके, ऑल द बेस्ट. रजिस्ट्रेशन करा, सोबत मिळून ग्रो करूया. ठीक आहे, बाकी मी आहेच तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी आणि गाईड करण्यासाठी. ऑल द बेस्ट.